अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमा विशेष कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, किंवा तुम्ही थंबनेल चेक केला असेल किंवा थंबनेलवर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओवरती आलात तर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गुरुपौर्णिमा या महिन्यात ज्या दिवसाची प्रत्येक स्वामी भक्ताला, प्रत्येक सेवेकऱ्याला आतुरतेने वाट पाहतात, तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. जो गुरु आणि शिष्याच्या नातं जो घट्ट करतो आणि विशेष असं नातं आपल्यामध्ये बनवतो, तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि या गुरुपौर्णिमा निमित्त आपण स्वामी सेवा कशा पद्धतीने करायची, किंवा कोणती सेवा जमत नाही आहे, किंवा या महिन्यामध्ये आपल्याला पारायण करता येणारच नाही आहे, तर कोणती सेवा करावी या संबंधीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन आज आपण करणार आहोत. तुम्ही 21 दिवस, 40 दिवस किंवा 51 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. तर आज आपण पाहणार आहोत 21 दिवसांची गुरुसेवा आपण कशा पद्धतीने करायची आहे, स्वामींच्या चरणी आपण कशा पद्धतीने ही सगळ्या सेवा रुजू करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहेत, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळणार आहे. बघा, गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय कशा पद्धतीने वाचावा व हे पारायण केल्यामुळे किंवा हे अध्याय वाचल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा असर कशा पद्धतीने होतो, याचा फायदा आपल्याला काय होतो, हेच आज आपण पाहणार आहोत. बघा, प्रत्येक व्यक्ती त्याचे कर्म आणि प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला असतो. प्रत्येकाचे कर्म, प्रत्येकाचा प्रारब्ध हा वेगवेगळा असतो, बरोबर. प्रत्येकाला माहिती आहे तुमचे कर्म वेगळे आहेत, प्रारब्ध वेगळा आहे, माझे कर्म, माझा प्रारब्ध सगळा वेगळा आहे, संपूर्णपणे वेगळा आहे. तर प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार आपापल्या जीवनामध्ये प्रत्येकाला जे हवं आहे ते मिळत असतं. तरी देखील इतकं कष्ट करतो, काबड कष्ट करतो, तरी देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे हवं आहे, जसं हवं आहे तसं पद्धतीने यश आपल्याला भेटत नाहीये. तर अशा वेळेस काय करावं? बघा, मी खरंच सांगते तुम्हाला, कमीत कमी आता या गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर लोक गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत. मी लवकर व्हिडिओ यासाठी टाकते कारण तुम्ही 21 दिवसांची तरी ही सेवा करू शकाल, यासाठी हा व्हिडिओ लवकर बनवत आहे. 1 वर्ष दर महिन्याला जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं, 1 वर्षात दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण केलं, तर तुम्हाला जीवनात तुमच्या कधीच कशाचीच कमी पडणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते. इतकं सुंदर अशी सेवा आणि इतकं सुंदर अशी सेवा आपल्याकडून महाराज स्वतः करून घेतात. आपण सेवा करणारे कोणी नाहीये, महाराज आपल्याकडून करून घेत असतात ही सेवा. आणि यामध्ये जर रमत जायचं असेल, यामध्ये जर आध्यात्मिक मार्गात आपल्याला प्रगती करायची असेल, तर आपल्याला या सेवेमध्ये सातत्य ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. 14वा अध्याय वाचल्याने आपल्या जीवनामध्ये कितीही भयानक, कितीही आर्थिक संकट असू दे, कितीही भयानक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये उद्भवू दे, तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग या 14व्या अध्यायामुळे मिळत असतो. बघा, कधी कधी असं होतं की एखादी विशिष्ट वेळेस किंवा घरातील विशिष्ट व्यक्ती असे कुठेतरी बाहेर गेलेली असते आणि त्याच्यावरती अत्यंत अत्यंत वाईट परिस्थिती त्याच्यावरती उद्भवणार असते, पण थोडक्यात ते बचावलेले असतात. अशा वेळेस समजून जायचं की गुरुकृपा आपल्यावरती आहे. घरातील एक व्यक्ती जरी स्वामी सेवा करत असेल ना, संपूर्ण घर त्या सेवेने तारून जात असतं. आणि आज गुरुवार आहे, तुम्हाला अजिबात काही खोटं सांगणार नाही, ही सेवा केल्यामुळे कितीही भयानक परिस्थिती येऊ द्या, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतः स्वामी महाराज आपल्या बोटाला धरून अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या वाटेवरती आणून सोडत असतात. काटेरी झुडपांच्या वाटेवरून आपल्याला चांगल्या रस्त्यावरती आणून सोडत असतात. जीवनामध्ये कितीही अंधार पसरलेला असू दे, त्यातून बाहेर पडण्याचा जो उजेड येणार आहे, जो प्रकाश आपल्या जीवनामध्ये येणार आहे, तो स्वतः साक्षात महाराज घेऊन येत असतात. महाराज परीक्षा घेतात, पण त्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त दणकट, बळकट, जास्त तुमचं मन कसं जास्त घट्ट होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणजे ते आपला भक्त कुठेपर्यंत या सेवेमध्ये टिकून राहतो हे बघत असतात. यासाठी सेवा करा, सेवेकरी बना आणि सेवेकरी घडवा. तुमच्या हातून जे पुण्य घडेल ना, ते खूप सुंदर असणार आहे. आणि गुरुचरित्रातील 18वा अध्याय कशासाठी वाचला जातो, तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी व दरिद्री, जी काही दरिद्री आपल्या घरामध्ये आहे ती निघून जावी, नोकरीमध्ये आपल्या वाढ व्हावी किंवा नोकरीमध्ये आपली वृद्धी व्हावी, त्याच्यामध्ये यश मिळावं आणि लक्ष्मी घरामध्ये आपल्या नांदावी, यासाठी गुरुचरित्रातील 18वा अध्यायाचं पठण केलं जातं. आता सगळ्यात अगोदर आपण 14वा अध्यायाचं बघणार आहोत. बघा, गुरुचरित्रातील 14वा अध्याय, जसं की सांगितलं, कितीही भयानक परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, आपल्याला त्या संकटातून तारण्यासाठी आपल्याला हा ग्रंथ दिलेला आहे. तर गुरुचरित्रातील 14वा अध्यायाची पोथी तर नाही आहे माझ्याकडे, मी तो यूट्यूबवरती वाचलेला आहे, पण 18वा अध्यायाची आहे. बघा, 14वा अध्याय यासाठी वाचला जातो, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, श्री नरसिंह सरस्वती महाराज आहेत, त्यांचा जो भक्त आहे सायनदेव,
अतिशय भयानक किंवा अतिशय खूप मोठ्या संकटात अडचणीत तो सापडला होता आणि त्याच्या भक्तीने त्यांनी जी सेवा केली, जी भक्ती केली, त्यात नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना कशा पद्धतीने या संकटातून बाहेर काढलं, याचं चरित्र या ग्रंथात 14व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तुम्ही रोज ऐका किंवा रोज श्रवण करा. बघा आता ही सेवा कशा पद्धतीने करायची आहे, तुम्ही संकल्प व्यक्त करू शकता. संकल्प व्यक्त केला तर नियम कशा पद्धतीने आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण शक्यतो संकल्प व्यक्त करण्याचा प्रयत्न करायचे. खूप सुंदर असे अनुभव येतात. बघा संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा सगळ्यांना माहिती आहे. तुमचं गोत्र नाव नाव आणि गोत्र बोलायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र आवर्जून बोलायचं आहे. तुमची जी काही संकट अडचणी असतील ते सगळं महाराजांना सांगायचं आहे आणि तुम्ही 21 दिवसांची ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करणार आहात हे देखील महाराजांना व्यवस्थित स्पष्ट शब्दात सांगायचं आहे आणि तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. आता ही सेवा सुरू करताना बघा 14व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. 14वा अध्याय कशासाठी पठण केला जातो ते तुम्हाला सांगितलं. कितीही मोठ्या अडचणी असू द्यात किंवा संकट असू देत, त्यातून बाहेर पडण्याची शक्ती स्वतः महाराज देत असतात आपल्याला. कितीही मोठ्या खड्ड्यात आपण अडकलेलो असो त्यातून वर काढण्याचं काम महाराज करत असतात. यासाठी आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे ते निघून जाईल आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ते निघून जातील व आपलं देखील भलं होईल. यासाठी आपल्याला 14व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. आता 18वा अध्याय कशासाठी वाचला जातो बघा. संपूर्ण घराची भरभराटी व्हावी, घरात लक्ष्मी नांदावी, त्याच पद्धतीने घरातील जी काही आर्थिक परिस्थिती आहे, कर्जबाजारी आहे, आर्थिक संकट आहेत, हे सगळे दूर व्हावी. यासाठी दुःख दारिद्र्य सगळं नष्ट होऊन घराची भरभराटी व्हावी, घरात लक्ष्मी नांदावी, उद्योगधंद्यात नोकरीधंद्यात उत्कर्ष व्हावा, अभिवृद्धी व्हावी, भाग्योदय व्हावा, यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जो ब्राह्मण आहे, एका ब्राह्मणाची कथा आहे याच्यामध्ये आणि ज्यावेळेस महाराज त्याच्या घरी येतात त्यावेळेस खायला काही नसतं, तर त्यावेळेस त्या ब्राह्मणाची जी पत्नी आहे त्यांना त्यांच्या दारामध्ये जो घेवड्याचा वेल असतो त्या घेवड्याच्या वेलावरतीच त्यांचं ते उदरनिर्वाह करत असतात. म्हणजे त्याच्यावरतीच त्यांचं जीवन सुरू असतं, जेवण वगैरे. आणि त्याचीच भाजी घेवड्याचीच भाजी त्याची ब्राह्मणाची पत्नी महाराजांना देते. त्यावेळेस ती खाऊन ते तृप्त होतात. पण घरातून जाता जाता ते त्यांच्या दारातील जो घेवड्याचा वेल आहे तो मुळासकट उपटून टाकतात आणि मुळासकट उपटून टाकल्यामुळे त्याची पत्नी खूप विलाप करू लागते, दुःख करू लागते, खूप रडू लागते. पण जो ब्राह्मण आहे तो कसली शंका घेत नाही, याच्यामध्ये देखील आपलं काहीतरी चांगलं असेल याचा असा विचार करतो. आणि ज्यावेळेस तो घेवड्याचा वेल मुळासकट उपटून टाकला होता तर त्याच्या खाली सोन्याने भरलेला हंडा सापडला होता. अशी ही सुंदर कथा आहे. आणि या हंडा सापडल्यामुळे त्या गरीब ब्राह्मणाची जी आर्थिक परिस्थिती आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, सगळं मुळासकट महाराजांनी उपटून टाकलं होतं आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदली होती. घरामध्ये लक्ष्मी नांदली होती, त्याची अभिवृद्धी झाली होती, त्याची भरभराटी झाली होती. यासाठी आपल्या जीवनात देखील कर्जबाजारी असेल, आर्थिक अडचणी असेल, संसारिक माणूस म्हटलं की घरामध्ये भरपूर प्रकारच्या अडचणी असतात, दारिद्र्य असते. एका ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एक खड्डा असं भरपूर खड्डे म्हणजे भरपूर प्रकारचे लोन्स आपण काढलेले असतात आणि याच्यातून बाहेर कसं पडावं हे आपल्याला समजत नसतं. तर अशा वेळेस तुम्ही हे अध्याय वाचायला सुरुवात करा. या अध्याय वाचल्यामुळे आपल्या जीवनातील जेवढी संकट आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. मी असं म्हणणार नाही की सोन्याचा हंडाच तुम्हाला सापडेल, पण तुम्हाला नवनवीन मार्ग मिळतील, नवीन नवीन संधी मिळतील, ज्या संधीतून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदायला सुरुवात होईल. त्यामुळे 14वा 18 अध्यायाचे भरपूर महत्व आहे आणि गुरुचरित्रातील मेरू मणी हा मानला जातो. त्यामुळे या महिन्यामध्ये जर तुम्हाला गुरुचरित्राचं पालन करणं शक्यच नाहीये तर तुम्ही 21 दिवस म्हणजेच 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत तुम्ही अशी 21 दिवसांची अत्यंत प्रभावी अशी ही गुरुसेवा आवर्जून करू शकता. महाराजांच्या चरणी रुजू करू शकता. आता याचे नियम काय, तर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन जर तुम्ही करत असाल, म्हणजे संकल्पयुक्त सेवा करत असाल तर ब्रह्मचार्याचं पालन करा. शक्यतो करण्याचा प्रयत्न करा. मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे आणि संकल्पयुक्त नसाल करत तर मांसाहार तरी देखील टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण नाहीच होत, पण काहीच करू शकत नाही तर सकाळी लवकर वाचून घ्यायचं आहे तुम्हाला अगोदर, पण शक्यतो मांसाहार टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. संकल्पयुक्त करत असाल तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असणार आहे. ब्रह्मचार्याचं पालन करावं लागणार आहे आणि तुम्हाला परान्न वर्ज्य करावं लागणार आहे. जे मासिक 83 दिवस मधले येतील तेवढे स्किप करायचे आणि आपल्याला ही सेवा करायची आहे. अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे आणि गुरुचरित्रातील 14वा व ह्या 18व्या अध्यायाची पोथी आहे. तुम्ही बघू शकता अवघ्या 10 ते 15 रुपयेपर्यंत तुम्हाला ह्या दोन्ही पोथी एकत्र पण मिळतात आणि वेगवेगळ्या देखील मिळून जातात. तर तुम्ही ही पोथी आवर्जून आणा. आपल्या जीवनाचं सोनं करायला, आपल्या जीवनातील आर्थिक संकट अडचणी दूर करायला अजिबात विसरायचं नाहीये. प्रत्येकाने ही सेवा करायला सुरुवात करा. चला तर मग नक्कीच गुरुसेवा करूया आणि जे नशिबात नाही ते मिळवूया. आर्थिक परिस्थितीतून, आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळवूया.
व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.